गुड मॉर्निंग गाईज, स्वागत आहे तुमचं आपल्या प्रिया के प्रीतम युट्यूब चॅनल वरती। मी असा पारसा का दिसतोय तर ऑब्व्हियसली 7 वाजलेत, आता उठलोय आणि प्रिया आवरते। मला पण ड्युटीला लवकर जायचंय आणि त्यामुळे मी तिला बोललो मला काहीतरी कुरकुरीत मस्त असा नाश्ता करून दे। फर्स्ट टाइम ती पराठा बनवणार आहे, माहित नाही आता कसा होतो। मी आता आवरतो, आंघोळ करतो, ब्रश करतो, नाश्ता बनतोय तोपर्यंत मी आंघोळ करून घेतो, म्हणजे मला लेट नको व्हायला पुढे जाऊन। माझे कदाचित कपडे पण इस्त्री नाही, ते इस्त्री करावं लागणार आहे, पण आता टाइम पण पळतोय जोर जोरात। पहिले मी आंघोळीला जातो, मग नाश्ता करतो। सो आंघोळ झाली माझी आणि आता मला आवरायचं आहे पटापट एकदम, कारण मला जायचं ड्युटीला आणि आता मस्त पराठे खाऊ आणि जाऊ। प्रिया, माझे शर्ट इस्त्री नाहीये, इस्त्रीवाल्याकडे दिले पण नाही कपडे। आता मला टेन्शन आहे, आता नाश्ता करू का पहिले इस्त्री करू, प्रश्न पडलाय। प्रिया, तू नवीन इस्त्री ऑर्डर केली होती ना? हो, घेतलीये आणि आली पण। कुठे आहे ग मग? चला दाखवते। आव वरती ठेवून दिली मी त्या दिवशी, भाऊला म्हटलं वर ठेवून दे, पसारा होतो खाली दे। लय मोठे आहे नाही शर्ट पण इस्त्री करायचे ना? हो। चलो। ही कोणत्या कंपनीची मागवली ग? हो, अगर रॉयल स्टीम आयरन इस्त्री ऑर्डर केली, ही आता सध्या नवीन चालली ट्रेंडिंगला, जाम भारी इस्त्री। किती मोठी आहे। रिव्ह्यू मी बघितले, एवढे भारी रिव्ह्यू होते ना, मी म्हंटल जाऊ दे आता ती किती वेळ आपण घ्यायची, खराब होणार, एकदाच घ्यायची पण छान घ्यायची। आता माझे सगळे कपडे इस्त्री करून देशील का? येस। आता हे बघा एवढी छान आहे, नवीन नवीन हाऊस असते थोडे इस्त्री करण्याची ना। काय काय आलंय का बॉक्स मध्ये? हे बघा, ही इस्त्री आली आहे, परत याच्यामध्ये हा मग आलेला आहे, मगने आपण हे पाणी मेजर करून याच्यामध्ये टाकायचं, म्हणजे आपल्याला वेगळं पाणी शिंपडायची गरज नाहीये। आणि याच्यामध्ये एक मॅन्युअल पण आलंय, कसं युज करायचं वगैरे सगळं दिलंय बघा। हे बघ किती छान दिलंय, हे बघ इथे वॉरंटी कार्ड सुद्धा दिले त्यांनी। बापरे, 2 वर्षाची वॉरंटी सुद्धा आहे। मग प्रिया, तू इस्त्री मागवली तर खरं आहे, पण याच्यावर तो जाम फंक्शन दिसतात का? तुला युज तरी करता येतील का एवढे फंक्शन? मग सांग बरं, काय काय तुला माहितीये का? अहो, एवढी सुंदर दिसते ना, तेवढी पॉवरफुल पण आहे। 2000 वॅटची आहे ही, तुमचे कपडे ना एका मिनिटात सपाट करतील बघा। नुसतं स्टीमच नाही तर यामध्ये आपण ड्राय आणि स्प्रे आयनिंग पण करू शकतो। आणि हे बघा, याची सिरॅमिक कोटिंग असल्यामुळे ना एकदम स्मूथली स्लाइड होऊन जाते, कोणत्याही टाईपचा कपडा असो बिलकुल चिटकत नाही। आणि याच्या बघा पुढे ना अँटी ड्रिपिंगचं फीचर्स दिलेलं, याच्यामुळे ना कुठल्याही प्रकारचं पाणी ड्रिपिंग होणार नाही। आणि हे बघा, याला सेल्फ क्लिनिंगचं एक बटन दिलेलं आहे, हे आपण बटन प्रेस केलं की याच्यामध्ये जेवढं पाणी असेल तेवढं पूर्ण काढून टाकते आणि आपली इस्त्री एकदम मस्त एकदम स्वच्छ राहते। पाणी काढायचं सांगितलं तू, पाणी टाकशील कुठून? थांबा, इकडे या। हे बघा, वॉटर इनलेट, इकडनं तुम्ही पाणी टाकू शकता। हे बघा, ह्या मग मध्ये पाण्याची लेवल पण दिलेली आहे, 100 ml पाणी टाकून आपण असं इकडे बघा असं पाणी ओतायचं। व्हेरी गुड, मस्त आहे। बंद करायचं, जेणेकरून आपण स्टीम आणि स्प्रेचं फंक्शन यूज करू शकतो। आणि हे काय आहे का मग? हे स्टीम फंक्शन नॉब आहे, हे आपण 0 to मॅक्झिमम किती आपल्याला स्टीम घ्यायची हे त्यावर ठरवू शकतो। आणि जेव्हा आपल्याला ड्राय आयनिंग करायची असेल तेव्हा हे नॉब आपण 0 वरती ठेवायचं। हे बटन आपण यूज करतो स्प्रे करण्यासाठी। आपण यामध्ये जे पाणी टाकलेलं आहे हे पाणी आउटलेट मधून स्प्रे होतं आणि ज्या कपड्यांना जास्त घड्या पडलेल्या आहेत, जास्त रिंकल्स आहेत, जसे की कॉटनचे कपडे, तर एकदम मस्त प्रमाणात प्रेस होतात। आणि हे दुसरं बटन जे आहे स्टीम बस्ट आहे, जेव्हा आपण प्रेस करतो तेव्हा ते बस्ट सोडत असतं। तुम्ही हे तुमच्या नॉर्मल स्टीम आयनिंग सोबत सुद्धा यूज करू शकता। अजून एक फंक्शन सांगू? हे बघा, याला एक डायल दिलेला आहे। कुठे? हे बघा, हे डायल आहे आणि ही मार्किंग दिलेली। जर तुम्हाला नायलॉनचे कपडे प्रेस करायचे तर तुम्ही हा डायल इथे आणायचा, ह्या मार्क वरती। त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या कपड्यांचे टाइप्स दिलेले आहे, वूल दिले, कॉटन दिले, लिनन दिले, तर तुम्ही कोणत्याही प्रकारचे कपडे प्रेस करू शकता। आणि हे बघा, याला कॉटन ब्रीडिंगची वायर आहे आणि 16 एम्पियरचा प्लग सुद्धा आहे। आणि बघू शकता हे 360 डिग्री रोटेट होतं, म्हणजे आपण कशीही मुवमेंट करू शकतो, कशी पण ठेवू शकतो। चला आता मी तुम्हाला प्रेस करून दाखवते। नवीन नवीन आणि थोडी शायनिंग मारावं लागते। हे बघा, एकदम चुरगळलेला शर्ट घेतला मी, म्हणजे पूर्ण असा घडी पडलेला। आणि आता मी चालू करते। आता इथे रेड लाईट लागला आणि आता हा कपडा आहे कॉटनचा, तुम्हाला तर कॉटन सेट करायचंय, तर मी इथे कॉटन डायल सेट केलं इथे। जेव्हा कॉटन टेक्स्चरचं टेम्परेचर मॅच होईल तेव्हा हा रेड लाईटचा ग्रीन लाईट तयार होतो, तेव्हा आपण ही प्रेस करायचं आहे। चला आता मी तुम्हाला ड्राय प्रेस करून दाखवते। वा 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 वा, एकदम छान, एकदम स्मूथ। बघा किती, म्हणजे एकच हात फिरवल्या लगेच प्रेस होते इस्त्री। बघू शकता फरक, हे प्रेस केलेली जागा आणि ही विदाउट प्रेस। ड्राय आयनिंग झाली, आता मी तुम्हाला स्टीम आयनिंग कशी करतात ते दाखवते। त्यासाठी लागणार आपल्याला पहिले पाणी। हे बघा, यामध्ये मी पाणी घेतलंय
ह्या मग मधलं पाणी हाय लेवल पेक्षा थोडं कमीच ठेवायचं. मी बटन बंद केलं अगोदर तिकडनं. आता मी यामध्ये पाणी ओतणार आहे. बघा किती इझिली आणि किती छान पाणी जातं त्यामध्ये. यामध्ये पाणी टाकलं मी आणि आता बंद करून घेते. आता हे ड्राय आयनिंग आपण एक साईडला करून दाखवली. आता मी तुम्हाला एकदम सुरकुती आलेला कपडा बघू शकता. किती रिंकल्स आणि किती खराब दिसतो हा कपडा. आपण याच्यावरती स्टीम आयनिंग करणार आहोत. लागलेला आहे ग्रीन लाईट. आता सर्वात पहिले मी तुम्हाला स्टीम बस्ट करून दाखवते. ग्रीन लाईट लागल्यानंतर आपल्याला स्टीम नॉब जो आहे तो आपल्याला मॅक्झिमम वरती सेट करावा लागतो. हे बघा असं बटन दाबलं की स्टीम येते. बघा किती स्टीम येते. स्टीम दिसते. तुम्ही हे बस्ट 30 वेळा करू शकता पण एवढ्याची गरज पडत नाही. जिथे जिथे जास्त रिंकल्स आहेत तिथे तिथे बस्ट करायचे. आता बघा मी तुम्हाला दाखवते. इथे बघा इथे रिंकल्स आहेत. त्याने काय होतं पूर्णपणे रिंकल्स चालले जातात. तुम्ही बघू शकता. आणि बघा पाणी मी एवढं 100 ml टाकलं तरी सुद्धा पाण्याचा एक थेंब सुद्धा पडलेला नाहीये. आणि जेव्हा तुम्ही स्टीम बस्ट देणार तेव्हा 2 ते 3 बस्ट नंतर थोडासा गॅप द्यावा. कारण की तुम्ही गॅप जर दिला नाही तर रिंकलचा तेवढा भारी रिझल्ट भेटणार नाही. तसेच 2 ते 3 स्टीम बस्ट नंतर काही सेकंडचा पॉज घेतल्याने स्टीम पण प्रॉपर तयार होते आणि वॉटर ड्रिपिंगचाही इश्यू येत नाही. आता यामध्ये वॉटर स्प्रेचं फंक्शन सुद्धा आहे. मी आता ते सुद्धा तुम्हाला करून दाखवते. बघू शकता पाणी. म्हणजे तुम्हाला वेगळं पाणी घेऊन बसण्याची गरज नाही. किती छान आणि किती कडक प्रेस झालेली आहे. मला आता असं बघून वाटतंय की एक दुकान टाकावं काय प्रेस. खरंच टाकून घेतो दुकान एक. किती छान झाले बघा ना प्रेस. एकदम कडक झाली. एकदम कडक. वा एकदम मस्त झाली इस्त्री. डायरेक्ट असं वाटतं ते प्रेसच्या दुकानातूनच करून आणली. खरंच खूप छान झाली. आवडली मला. कडक वाटतंय ना असं. एकदम सुपर. आता काय टेन्शन नाही. आता मस्त ड्युटीवर पण गेल्यावर मी असं सांगेल माझ्या बायकोने मला इस्त्री करून दिली आहे. आणि तुम्हाला खरंच ही प्रेस आवडलेली असेल, इस्त्री आवडलेली असेल तर मी डिस्क्रिप्शन मध्ये याची लिंक देते. जर तुम्हाला ऑर्डर करायचं तर पटकन जाऊन ऑर्डर करून घ्या. खरंच रिअली खूप छान आणि खूप ऑसम आहे. मस्त एकदम इस्त्री झाली. आता जाऊया किचन मध्ये. प्रिया पराठे बनवते ते बघूया कसे बनवते. त्याची पूर्ण रेसिपी दाखवणार आहे ती पण फर्स्ट टाइमच ट्राय करते. आय होप की चांगले होतील. आणि चांगले नाही झाले तरी मी पूर्ण खाईल कारण मला माझ्या बायकोच्या हातचं सगळं आवडतं. सो चला आता किचन मध्ये जाऊ. पराठे बनवते. आलूचे पराठे. मला खूप आवडतात आलूचे पराठे पण तू कधी केलेच नव्हते. पहिल्यांदाच करते. म्हणजे कधी बनवलं नाही. आता काय माहित कसं बनतं. मस्तच करशील तू. मला विश्वास आहे तुझ्यावर. त्याच्यामध्ये मी लसूण मिरची वाटून घेतलंय आणि कोथिंबीर कापून टाकली आहे. आणि थोडं तव्यावर आधी फ्राय केलं लसूण मिरची तेलामध्ये. नंतरला बटाटा याच्यामध्ये चांगलं मिक्स करून घेतलं. मीठ वगैरे हळद म्हणजे याच्यातच टाकले. आणि हा बटाटा थोडा कच्चा राहिलेला म्हणून साईडला ठेवलं. मधलं पीठ मळून घेतलं. आता करते. सो झालं आहे माझा ब्रेकफास्ट रेडी. थँक्यू पियू. वेलकम. हेल्दी ब्रेकफास्ट फॉर हेल्दी मॉर्निंग. चाय तर हेल्दी नाही ॲक्च्युली पण कमी प्रमाणात पिलं तर तो पण हेल्दी होऊ शकतो. दिस इज ऑल्सो व्हेरी हेल्दी. पण यासोबत काय पाहिजे? दही. प्रिया दही नाही दिलं तुम्हाला? दही नाही. खूप मस्त नाश्ता झाला. थँक्यू सो मच पिया. आता मी चाललोय ड्युटीला. मग ड्युटीवरून आलो की मी पियाला घेऊन जाणार आहे आज थोडंसं बाहेर. बघूया. माझा दिवस बनवला आज प्रियाने एकदम. आमच्याकडं असंच आहे. बायको नवऱ्यानंतर जेवते का ग? नाही मजाक करतोय. असं काही नाही. सोबत जेवतो. सोबतच जेवतो पण आता जेवते ते नंतर जेवतात. पण आता कसं मी नंतर. तर ती बनवत होती म्हणून बसली नाही. आता तिला बसवलंय मी मस्त. आता माझं बघून पोट भरलं. कर नाश्ता. नाटक नाही करायचं. डायनिंग टेबलवर हे सगळं ठीक आहे पण ते पॅराशूट बॉटल काय करते का? किट्टूने ठेवली आणून. बरं तो किट्टूला तेल देते खेळायला. खेळत होता तो. सगळं सामान उचलून आणतो. इकडे पावडर वगैरे. पावडर त्या कोपऱ्यात असेल बघा पडद्याच्या मागे. सगळीकडे तो पसारा. ड्रॉवर मधून उचलून आणतो. सगळं आणतो. लिपस्टिक काढतो ड्रॉवर मधून आणि सगळ्या बेडला लावून देतो. बेडशीटला. त्या बेडशीट पूर्ण रंगवलेत त्याने लिपस्टिकने. चालू असतं त्याचं. सांगते आता नाश्ता कर. लहान आहे तो. तू तर मोठी होय.
मी काय केलं? नाश्ता कर लवकर, कधी जाणार करते ना नाश्ता मी. सो 6 वाजले, आता मी आलोय घरी, मस्त फ्रेश व्हायचंय. पण तिला बोललो पहिले बाहेर जाऊन येऊ, म्हणजे मग आंघोळच करायला मला डायरेक्ट. तर तिला म्हटलं एक मस्त चहा ठेव, थकलो होतो खूप जास्त. चहा ठेवला आणि तिने खारी चहा, आता आम्ही खातोय. खारीचं फेवरेट आहे आणि माझा पण. डब्बाच घेऊन बसली बाई डायरेक्ट. काही वाटतं का तुला लाज? हा, मग त्या डब्यातून इकडे टाकते ना लगेच. एकदाच काढलं अगं पण 2 ते 3च खारी खायची. मग 2-3च खाते मी. चहा किती घेतला बघा जरा, 2-3 खारी पुरतच घेतला. तुम्हाला पण किती दिलं बघा. अरे बाई, मला वाटलं मग हे कोणाचं एवढं. माझं आहे. मग ते 2-3 आहे का खारी? मग आताशी एक झाली. खटारडे. ही आहे ना, घरात बसून बसून खूप बोर झाली. ती मला बोलते घरातून बाहेर घेऊन चला कुठेतरी. कुठं जायचं? कुठे जायचं सांग? येत तर नाही तू फिरायला कुठे दुसऱ्या गावाला? बोईसर मध्येच फिरायला बाईकवर फिरते मी फक्त. बाईकवर जायचं का मग आपण नाशिकला? नको. तुला नेतो ना बाईक. त्याच्यानंतर मला जिंदगीत जाणार नाही. आज आहे ना मस्त फिश आणू आपण. कोणती खायची तुला? तुम्हाला जी खायची ती. तू खाशील का पण? ठीक आहे, मग आपण एक काम करू, करकरा, धाडा, सुरमई किंवा पापलेट किंवा रावस. हा, रावस यांच्यापैकी जी भेटेल ती आणू. ओके, चल मग आवर लवकर लवकर. चहा पी. चहा पिऊन ड्रेस चेंज करते. हा ठीक आहे, चालेल. बाहेर म्हणजे प्रिया फक्त एकाच ठिकाणी घेऊन येते मला, कॉस्मेटिकच्या शॉपमध्ये. तिला लगेच काही ना काही खरेदी करावं वाटतं. काय घ्यायचं आज? चला ना काहीतरी बघते. ठीक आहे, चल मध्ये. झाली खरेदी आमच्या मॅडमची. मस्त नेल पेंट घेतली बघा. कोणता कलर आवडला मला नक्की सांगा. याच्या बदला एकच कलर कसं सांगतील बरं? हा मॅट आहे, हा ग्लॉसी दोन. आणि बेल्ट घेतला. फिरण्याचा फक्त बहाणा आहे, काही ना काही घ्यायचंच असतं तिला. त्याच्यामुळे म्हटलं चल फिरून येऊ, जरा मूड पण फ्रेश होईल तिचा. हा ना, 2 दिवस झाले घरामध्ये, सगळे 3 दिवस झाले. काय खोटं बोलती? काल फिरून आणलं तुला, परवा फिरून आणलं. असंच करते. सकाळी मस्त माझे कपडे तिने इस्त्री करून दिले आणि आता संध्याकाळी मी तिला खुश करण्यासाठी काय आणलंय बघा. सुरमई. सुरमई आणली. सुरमई फ्राय पण आणि सुरमई भाजी पण आज प्रिया बनवणार आहे ना. आज सुरमई फ्राय खाणार. बाय द वे सकाळचं हे खूप मस्त झालेलं बरं का. आज जरा मी जास्त थकून आलो ना, पण आणि मी बनवलं पण नंतर माझीच खाण्याची इच्छा नाही झाली. थंड होऊन गेलं ते. मी असं पाहतच राहिली नंतर पण थंड होऊन गेलं. पण तू थकली ना? हो, खूप थकले मी इस्त्री करून. किती कपडे इस्त्री केले का माझ्या? पूर्ण एक बंच करून टाकला माहितीये का. म्हणजे हप्त्याभराचं टेन्शन नाही आता. पण खरं सांगू प्रीतू, त्या इस्त्रीने खूप आराम पडला मला. म्हणजे खूप इझिली झालं सगळं. पहिले जी गरम व्हायला 1 तास आणि जास्त गरम झाली का नुसतं जळूनच जायचं, वेगळं पाणी टाका, हे करा ते करा, नुसतं वैताग होता. ही एक नंबर मस्त, मला पण आवडली. आणि कपडे पण मस्त प्रेस करून दिले तू. छान झाले. थँक्यू सो मच फॉर दॅट. आता मी हे वाटण काढते बघा. लसूण, अद्रक, मिरची, कोथिंबीर आणि हा लिंबू मी याला लावणार आहे. कशाला? फ्राय साठी. आणि कोण होतं? वॉचमन होते सोसायटीचे. सही घ्यायला आले होते. माझी तो नवरा सेक्रेटरी आहे ना. हे बघा, भाजीसाठी आणि फ्राय साठी एकच वाटण काढणार. म्हणजे हेच वाटण मी थोडस याला पण लावणार आहे. 2-3च मच्छी फ्राय करणार आहे, जास्त नाही करणार. कशाला? मी 4 खाणार आहे. इकडे चिंचेचं पाणी काढलंय. हे आता आमची पिऊ फ्राय करते, मसाला वगैरे टाकते. मस्त आहे बघा. हे झालं वाटण काढून आणि आता त्याला मॅरिनेट करते. मस्त मॅरिनेट. त्याला पूर्ण मसाला चोपडून घ्यायचा. लिंबू लावलाय त्याला खूप सारा, एक अख्खा. म्हणजे खूप लिंबूचा भरपूर प्रमाणात रस निघाला. आणि सर्व मिक्स मसाले करून हळद, मीठ, घरगुती मसाला, लाल मिरची पावडर, तिखट आणि अद्रक, लसूण, मिरची, कोथिंबीरची पेस्ट, हे सर्व काही रेडी लावून याला डन झालेलं आहे आपलं. बघू शकता असं झालं मस्त मसाला. आता हे राईस आटामध्ये मिक्स करते ती. जस्ट वरतून लावलं. मी रवा नाहीये घरी, त्या दिवशी पण माझ्याकडनं विसरून गेली मी आणायचा आणि आता पण विसरली. सो आता मी तांदळाच्या पिठात मी डीप करून म्हणजे असं लावून वरतून फ्राय करते. तांदळाच्या पिठाने एकदम क्रिस्पी आणि कडक होतं. आता फ्राय मस्त थोड्या वेळ फ्राय होऊ द्यायचं. तोपर्यंत आता भाजी लगेच होऊन जाईल. तीच अद्रक लसूणची पेस्ट वगैरे ही वाली हीच टाकायची आहे आणि चिंच टाकायची. आणि आपला घरगुती मसाला, हळद, मीठ, मिरची, बस. 1 तीर में 2 निशान का. हा, फ्राय पण आणि भाजी पण. हो.
सुरमई इतकी मस्त मिळाली ना आम्हाला आज. फुल एक मोठी सुरमई घेऊन आलेला आहे. एकदम फ्रेश मिळाली ती म्हणजे. साईडला भाजीला तडका पण देऊन देते लगेच. हळदी उडालच का. रिस्की काम आहे रे बाबा. तुझ्यापेक्षा जास्ती माझं रिस्की काम आहे. खरंय. तू तर स्वयंपाक करते, मी तर बिनकामाचा चटका बसेल मला. मोबाईल पकडून काय. हा मस्त गरम गरम तेलामध्ये हे वाटण चांगलं मस्त फ्राय होऊ द्यायचं. आणि त्यानंतर आता मी टाकणार आहे हळूहळू सगळे आपले मसाले. जगभरातले नाही, दोनच आहेत. लाल तिखट, आपला घरगुती काळा मसाला प्रियाने स्वतः बनवलेला आहे. थोडंसं मीठ चवीनुसार थोडंच टाकणार आहे, कारण की आम्ही हे करणार आहोत, थोडीच भाजी बनवणार आहे. आणि हळद. आता हे मस्तपैकी मिक्स करून घेऊ. कमी गॅसवर छान फ्राय होऊ द्यायचं, मग आपण भाजी टाकू द्या. आणि मच्छी आम्ही चिंच म्हणजे आंबट लिंबू चिंच कोकम वगैरे याच्याशिवाय आम्ही बनवत नाही, कारण की त्या वैसपणा जो असतो ना मच्छीचा सगळा चालला जातो. तर आपण हे पलटूया. मस्त एकदम. अरे वा, मला तर आत्ताच खावं वाटतं डायरेक्ट. एवढी झालं आता डन आहे. एकदम मस्त केलं. काय टेन्शन नाही. सुरमई प्रीतमला खूप आवडते सुरमई. आम्ही टोळ घेणार होतो. नाही, मी म्हटलं मला सुरमई खाऊन कंटाळलो आता. सुरमई घे. आता चिंचचं जे पाणी ह्याची वेळ आलेली आहे टाकण्याची. चिंच मी 10 मिनिट भिजत टाकली आणि पूर्ण भिजल्यानंतर आता याचं पूर्ण जे आंबटपणा असतो सगळा निघतो, म्हणजे पाण्यामध्ये मिक्स होतो आणि चोथा बाहेर येतो. असं मिक्स करून घ्यायचं थोडं. बघा हे असं निघतं याचं. आणि हे पाणी आता आपण याच्यात टाकणार. तुम्हाला रस्सा बनवायचा ना प्रीतू? किती प्रमाणात रस्सा पाहिजे मला सांगा. मला 1 प्लेट पूर्ण. 1 प्लेट नाही, पातळ किती सांगा. 1 प्लेट चालले. अरे म्हणजे तू विचारलं तुम्हाला किती पाहिजे? पातळ ते विचार. पातळ पाहिजे मला. बघा जरा. म्हणजे खूप पण पातळ नको करू. बस. नाही, अजून थोडस. बस. हा, बस बस बस. आता हा रस्सा झालाय. याला आता उकळी फुटली ना, म्हणजे बॉईल झालं ना, छान असं उकळायला लागलं ना, तेव्हा आपण ही मच्छी ह्याच्यात सोडून देऊ. आलं लक्षात प्रीतू तुमच्या? हो. आता नेक्स्ट टाइम तुम्ही बनवायचं. तुम्हाला तुमच्यासाठीच रेसिपी घेतली मी ती. ठीक आहे, चालेल. नेक्स्ट टाइम मी बनवेल. बस सत्यानाश नका करू, चांगले बनवा. हा ना, तुम्हालाच खायचंय. मला पण खायचंय. बस का मला खायचंय बनवा तुम्ही, म्हणजे माझा दिवस वाचत ना त्या दिवशी. हो. हे बघा आता मस्त उकळी फुटली याला. आता टाइम आहे. टाकते. आता टाइम आहे फिश सोडण्याची. त्यामध्ये हे जास्त हलवायची नाही मच्छी, कारण की ही पटकन तुटून जाते म्हणजे. बस. आणि फक्त 5 मिनिटं ठेवायचं, लगेच मच्छी शिजून जाते. काहीच गरज नाही जास्त वेळ ठेवण्याची. सो एकदम मस्त जेवण झालं. सकाळचे पराठे पण एकदम मस्त होते. आजचा दिवस खरं सांगतो खूप मस्त गेलाय आमचा, म्हणजे माझा तरी पर्सनली. सकाळी मस्त पराठ्याचा नाश्ता, त्यानंतर दुपारी मस्त जेवण बनवलं होतं तिने, आणि संध्याकाळी माझी फेवरेट सुरमई फिश होती. सुरमई फ्राय खाल्लं, सुरमईची भाजी खाल्ली, आणि तिला शॉपिंगला घेऊन जाऊन आलो. त्यासोबतच आपला व्लॉग आता आपण इथे थांबवूया. भेटूया नेक्स्ट व्लॉगला. जर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला असेल तर तुम्ही आमच्यासाठी खूप स्पेशल आहेत. तुम्ही नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि ऑलरेडी सबस्क्राईब केलेलं असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा. ते तुम्हाला तर फ्री आहे, बट त्याने आम्हाला खूप फरक पडतो. तुमचं प्रेम लाईकच्या स्वरूपात दर्शवा, आणि काही वाटलं, काही कंप्लेंट असेल तर नक्की कमेंट करा. सो चला, हा व्हिडिओ मी थांबवतो इथेच, आणि भेटूया नेक्स्ट व्लॉगला. बाय बाय.